पुढच्या बुलेटिनकडे वळणार आहोत. त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. भारत पाक क्रिकेट सामन्याला शिवसेना उबाठाचा विरोध. राज्यभर माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान राबवून केला निषेध. आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान हाय व्होल्टेज सामना. ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच दोन्ही देशांचे संघ येणार आमने सामने. भल्या पहाटेपासून पुण्याच्या हडपसर भागात अजित पवारांचा पाहणी दौरा. मुंढवा आणि केशवनगरमधील कामांची पाहणी. तर नागरिकांच्या समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवण्याच्या सूचना. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं. गोसेखुर्दमधनं होणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पातळीत वाढ. चंद्रपूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं. इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले. वर्धा नदीला पूर. चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरलं नदीचं पाणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. पैठणच्या विहा मांडवा इथे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. तर जायकवाडीतून होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी धोक्याच्या पातळीवर. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपींना अटक. पुणे पोलिसांनी गुजरातमधनं केली अटक. महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शिवाजी मेळे नावाच्या तरुणाची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातला धक्कादायक माहिती समोर. तरुणाच्या मृत्यूमुळे हळहळ. वैष्णोदेवी यात्रा पुन्हा स्थगित. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय. हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदार नाराज. दिल्लीमध्ये ठाकरे गटानं आंदोलन केलं. टीव्ही फोडून सरकारचा निषेध केला. पाकिस्तान विरोधात देखील घोषणाबाजी केली. तर मुंबईच्या बोरिवलीमध्ये सुद्धा शिवसेना उबाठा पक्षाकडनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआय विरोधात घोषणाबाजी केली. भारत पाक क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उबाठा पक्षाकडनं करी रोड परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकसोबत क्रिकेट सामना कशासाठी असा सवाल विचारण्यात आलाय. शिवसेना उबाठाकडनं माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान राबवलं जातं. या अभियानातनं भारत पाक सामन्याला विरोध केला जातोय. शिवसेना भवन परिसरात या सामन्याच्या निषेधार्थ आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना उबाठाचं माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान सुरू आहे. याच अनुषंगानं शिवसेना भवन परिसरात आमदार महेश सावंत यांच्याकडनं बॅनर लावण्यात आलेत. महेश सावंतांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडनं डोंबिवलीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. 14 सप्टेंबरला म्हणजे आज होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरती आम्ही बहिष्कार घालत आहोत. आमच्याकडून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप डोंबिवलीकरांना हीच आदरांजली असेल असे बॅनर लावण्यात आलेत. पाकिस्तान कधी सुधारणारा देश नाही. भारतीय महिलांचं कुंकू पुसणाऱ्यांसोबत तुम्ही क्रिकेट मॅच कसे खेळू शकता असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलाय. त्याचबरोबर महिलांचं कुंकू पुसणारे दहशतवादी कुठे गेलेत असाही सवाल त्यांनी विचारला. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध केलेला आहे. भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देणं हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकात देवा तूच सांग अशा आशयाच्या जाहिराती छापण्यात आल्यात. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, लाडकी बहीण योजनेवरती या जाहिरातीतून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आलाय. भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच सांग या कॅम्पेननं आता उत्तर दिलं जात आहे. कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका, त्यांना पक्षात घ्या. काही झालं तरी उबाठा आणि शरद पवार गट आणि काँग्रेसला एकही नगरपालिका मिळता कामा नये असा सल्ला गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मुरमासाठी तुम्ही दादागिरी करता, गरिबांसाठी तुमची दादागिरी कुठे जाते, असा प्रश्न विचारत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. अर्धे अधिक मंत्री त्या खात्याचे आका आहेत, पैसे कमवायलाच मंत्रिपद घेतात, असाही आरोप कडूंनी केला. मुंढवा केशवनगरमधील रखडलेल्या उड्डाणपुलाची अजित पवारांनी पाहणी केली. गाडीतळ भागातील रस्त्यांची सुद्धा अजित पवारांनी पाहणी केली. यावेळी विविध प्रश्न सोडवण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं. नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीसाठी पोलीस सोडत नाहीयेत. हॉटेलच्या गेटवरती कराळे मास्तर तात्काळ उभे असून कराळे मास्तरांकडनं फोनाफोनी सुरू आहे. नितेश कराळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. येणाऱ्या काळात धुळे जिल्ह्यात शिवसेनेचा गड मजबूत करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन करण्यात आलं. जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मेक इन इंडिया आणि लोकल टू ग्लोबल ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन वकील उज्ज्वल निकम यांनी या बैठकीत केलं. जालना जिल्ह्यातल्या शहागड परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जायकवाडी धरण भरलं असून धरणाच्या 18 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ जुना नाका पुना नाका इथे ओढा ओव्हरफ्लो झालाय. नाल्याच्या प्रवाहात रिक्षाचालक वाहून गेला. सोलापूर अग्निशमन दलाकडनं वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेतला जातोय. 10-12 दिवस थांबलेल्या पावसाचं पुन्हा धाराशिव जिल्ह्यात आगमन झालंय. परतीच्या पावसानं धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील काही भागामध्ये पाणी साचले आणि संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. छत्रपती संभाजीनगरच्या लोहगाव इथल्या तांडोळी रोडवरील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला. डांगे वस्तीवरील रहिवाशांच्या घरात पाणी शिरलंय. वस्तीवरील शेती देखील पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय. जायकवाडी धरण साखळीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अशातच धरणातनं 1,03,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे तब्बल 27 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील विहा मांडवा इथे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. घरातील जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं. पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आला. परिसरातील सर्वच रस्ते जलमय झाले असून वाहनधारकांना या पाण्यातनंच प्रवास करावा लागतोय. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. तर अहमदनगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचं पाणी शिरलं. भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरण प्रशासनाकडून गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 81,224 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. बीडच्या नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पुलाचं काम अपूर्ण असल्यामुळे पर्यायी रस्त्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक थांबली आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्याच्या प्रवाहात रिक्षाचालक वाहून गेला. नाल्यावरील पुलावरती प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षाचालकानं पुलावरनं गाडी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी रिक्षासोबत ही व्यक्ती देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलंय. अशातच पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा युवक थोडक्यात बचावला. युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. गावातील युवकांनी तत्परता दाखवल्यामुळे त्याचा जीव वाचलाय. लातूर शहर आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. अनेक लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं बघायला मिळालं, त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी परिसरात शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला. कांदा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.
धाराशिवच्या कळंब तालुक्यात तुफान पाऊस कोसळलाय. तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. तेरणा नदीवरील पूल पाण्यात बुडलाय, त्यामुळे लातूर बार्शी रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. पंढरपुरात पावसानं दमदार हजेरी लावली. पावसानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची तारांबळ उडाली. मराठ्यांच्या मुलींबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. नवी मुंबईतील विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. 2000 कारसह हजारो समर्थक सहभागी होऊन स्वर्गीय दिबा पाटलांना मानवंदना देत आहेत. नाशिकच्या लवटेनगर परिसरात बिल्डिंगमध्ये बिबट्या आला. रहिवासी पार्किंगमध्ये आल्यानंतर समोरच बिबट्या दिसला, त्यामुळे त्यांची भंबेरी उडाली. वनविभागानं या बिबट्याला तत्काळ पकडण्याची मागणी होतीये. नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा संचार वाढल्यामुळे नाशिकमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी नागपुरात क्रिकेटप्रेमींकडून हनुमान मंदिरात होम हवन करण्यात आलं. दुबईच्या स्टेडियमवरती होणाऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांनी भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. एसटीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजापाठोपाठ वंजारी समाज सुद्धा आक्रमक झालाय. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा, अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली. बकऱ्यांवरती विद्युत तारा तुटून पडल्यामुळे 3 बकऱ्यांचा मृत्यू झाला. पाथर्डीच्या माणिकदौंडीत गावात ही घटना घडली असून अपघात झाल्यानंतरही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उशिरापर्यंत घटनास्थळी न पोहोचल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात भात पिकावर तुडतुडे, चिकटा, करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलला होता. मात्र हातातोंडाशी आलेलं पीक हे करपा रोगामुळे नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे. गणेशोत्सवात पाऊस झाल्यामुळे याच खड्ड्यातनं मुंबईकर कोकणवासियांना प्रवास करावा लागला होता. मात्र मागील आठवड्याभरापासून पावसानं जिल्ह्यात बऱ्यापैकी विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीनं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं. देहू रोडमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकाचं उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पार पडलं. विनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून झालेलं हे सुशोभीकरण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना बारणेंनी व्यक्त केली. किवळ्यातील पर्ल इमारतीच्या 100हून अधिक सदनिकाधारकांचा संताप अखेर रस्त्यावरती उतरला. विकासकांना 2012 पूर्वी इमारत उभारताना 12 मीटरचा डीपी रस्ता विकसित करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण गेल्या 12 ते 13 वर्षात तो रस्ता केवळ कागदावरतीच राहिला. याविरोधात स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय कार्डियाक कॅथलॅबचं धुळ्यामध्ये राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक अशी कार्डियाक कॅथलॅब उभारण्यात आली आहे. दोडामार्ग तिलारी परिसरातून वाट चुकलेला ओंकार हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे धनगरवाडी परिसरात स्थिरावलाय. या अनपेक्षित पाहुण्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ त्याला सुखरूप परत पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सिन्नरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या 1.5 वर्षीय चिमुकल्याला बिबट्यानं उचलून नेलं. एका आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कराची वसुली एका दिवशी 1.5 कोटीच्या घरात गेली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेनं शास्तीमध्ये 95% सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा घेत मालमत्ताधारकांनी तब्बल 99 कोटी रुपयांचा विक्रमी भरणा केला. नागपूर महापालिकेतर्फे नवीन डॉग शेल्टर केंद्र तब्बल 3 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. मनपाचे श्वान निवारा केंद्राच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची लगबग कराडच्या कुंभारवाड्यात बघायला मिळते. अवघ्या 8 दिवसांवरती येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी दुर्गा मातेच्या मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय.
साताऱ्याच्या हिल हाफ मॅरेथॉनचं जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सुमारे 8,500 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. पंढरपूरच्या माढा तालुक्यातील कुर्डुवाडीमध्ये एका फर्निचरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. येवल्याच्या पुणे इंदूर महामार्गावरती कंटेनर उलटला. अपघातात चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर महामार्गावरती काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या बातम्यांचा इथे वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.